हे बघा, आपण आलो ग्रामरच्या प्रश्नावर. ग्रामरचा प्रश्न सांगत असताना मध्येच थोडासा व्यत्यय आला होता. आता बघा, कॅन आहे, हे कॅन काढायचं आणि कॅनच्या पुढे हे एकवचनी असेल तर इज, अनेकवचनी असेल तर आर. कॅन आल्याच्यानंतर हे वापरून याच्या पुढे काय करायचं, ॲबल टू वापरायचं आणि ॲबल टू वापरून बाकीचा भाग जो आहे, उर्वरित भाग आणि सुरुवातीचा भाग जशाला तसा लिहून वाक्य पूर्ण होते. यालासुद्धा आपल्याला 1 मार्क मिळवता येते. ह्याच्यानंतर काय आहे, हे बघा, दुसरं वाक्य आहे, हे 1 मार्कसाठी या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला. आता हे वाक्य बघा, दे विल. आता काय विचारलं आपल्याला, दे विल ड्राईव्ह द सोल्जर्स बिफोर देम लाईक अ सीप. मग रिव्ह राईट द सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचं आपल्याला सूत्र माहीत असेल तर खूपच चांगलं झालं, आणि नसेल तर काय करायचं, जे काही हेल्पिंग व्हर्ब आहे एवढं तरी ओळखता आलं पाहिजे. त्या हेल्पिंग व्हर्बच्या जागी फक्त काय करायचं आहे आपल्याला, पास्ट परफेक्ट टेन्स. देच्या नंतर येणारं काय आहे, हॅव, आणि याचं ड्रायव्हन, DRIVEN, ड्रायव्हन. बघा, मग वाक्य काय होईल, दे हॅव ड्रायव्हन द सोल्जर्स बिफोर देम लाईक अ सीप. एवढाच त्याच्यामध्ये बदल करायचा. यालासुद्धा 1 मार्क झालेला आहे. मग इथं काय, पर्सनल रिस्पॉन्स आहे. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे वाय डू यू लव युअर कंट्री. तुम्ही तुमच्या देशावर का प्रेम करता. मग का प्रेम करता त्याच्यावर थोडक्यात तुम्हाला या पॅसेजशी संदर्भित किंवा तुमच्या याचं जे काही मत आहे थोडं मांडून आपण याला सहज 2 पैकी 2 मार्क मिळवू शकतो. अशा पद्धतीनं दुसरासुद्धा पॅसेज जो असतो तो असाच जर थोडंसं माहिती घेतली तर आपल्याला त्याची पर्सेंटेज मिळू शकते. 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात. धन्यवाद. नवीन असाल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा.